पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पांडुरंगा, तुझ्या आशीर्वादाने आजवर सगळं काही छानच झालंय आणि ह्यापुढे सुद्धा होत राहील। तुझी माझ्यावर जशी कृपा आहे तशीच कृपा प्रभास आणि त्याच्या बँडवर सुद्धा राहू देत। आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आमची तयारी बघायला आज स्पॉन्सर्स येणार आहेत आणि ज्याच्यासाठी एवढे दिवस मेहनत घेतोय त्या कॉन्सर्टचं भवितव्य काय असेल हे आज ठरणार आहे। तेव्हा सगळं काही अगदी छान पार पडू दे। बाबा नमस्कार कर। सावकाश सावकाश सावकाश। औक्षवंत हो, यशस्वी हो। बाबा आज रिहर्सलला थोडं लवकर जावं लागणार आहे। ठीक आहे, सांभाळून जा। हा चिका बोल। आणि कुठेस तू? अगं वीणा, माझ्या एका क्लायंटचा फोन आला होता, त्यांच्याशी बोलण्यात एवढा वेळ गेलाय ना माझा, त्यामुळे अगं देवळात नाही यायला जमत। ऐक, तू एक काम कर, तू निघ तिकडून, आपण नगरपालिकेच्या चौकात भेटूया। हा बरं ठीक आहे। ऐक, उशीर करू नकोस। आज आपल्याला काहीही झालं तरी उशिरा येऊन चालणार नाही, माहितीये मला। बाय। मामा, काय रे इथे का बसलास? काही टेन्शन आहे का? माझ्या बहिणीचं आयुष्य सुखी व्हावं असं तुम्हालाही वाटतंय ना? म्हणजे म्हणून त्यासाठी तुम्ही प्रभासला भेटायलाच हवं। मला वचन द्या की तुम्ही उद्या प्रभासला भेटाल आणि बोलाल। मला प्रॉमिस करा तसं। मी उद्याच प्रभासशी बोलेन। मामा काय रे, काय झालंय? अगं काय नाही, बँकेत थोडी पेंडिंग कामं होती, तर आज त्यातली कुठले कुठले पूर्ण होऊ शकतात याचा जरा विचार करत होतो बस। मामा नक्की? अगं नक्की। बरं ते सोड, मला सांग, आज तुमची रिहर्सल आहे की नाही? आहे ना, उलट आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन आलंय। टेन्शन आमच्या वीणाला? टेन्शन सोडून दे, कारण तुझा सखा तुझ्या सोबत आहे। त्यामुळे सगळं छानच होणार आहे। मामा पाप नको, राहू दे। यशस्वी व्हा। ऑल द बेस्ट। थँक्यू। बरं चल निघू मी, मला खूप उशीर होतो। हो, सांभाळून जा। बाय। आशीर्वादाची आणि आधाराची गरज तर मला आहे। 20 वर्षांपूर्वी जिच्या प्रेमाचा मला त्याग करावा लागला, त्याच माझ्या शैलजाच्या भाच्याला आज 20 वर्षांनी मला भेटावं लागणार आहे। माझ्यामुळे शैलाचं आयुष्य बेसूर झालं, ते पुन्हा सुरेल व्हावं यासाठी मी नक्की प्रयत्न करीन। अंकल निघालोच आहे मी। हे बघ स्पॉन्सर देण्याच्या आधी मी पोहोचतो। यू डोंट वरी। प्रभास, हां ठेवतो, बाय। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। घाईत आहेस? हां, हे शर्मा अँड सन्सचं काम आत्याने तुला दिलं होतं ना पूर्ण करायला, तुझ्या बिझी स्केड्यूलमुळे राहिलं असेल तुझ्याकडनं। आय कॅन अंडरस्टँड, डोंट वरी, मी केलंय पूर्ण ते। हां, फक्त एकदा जरा तू डिटेल्स बघितलेस आणि तुझ्याकडनं ओके करून दिलंस तर बरं होईल। आत्ता हां मी ऐक ना, मी ना जरा गडबडीत आहे। काय ना, आज म्हणजे आमच्या कॉन्सर्टची रिहर्सल बघायला स्पॉन्सरच येणार, त्यामुळे मी 2 सेकंड पण लेट नाही पोहोचू शकत। सॉरी, बाय। ऐक 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 अरे बोल। हे काम पण तेवढंच महत्वाचं आहे। इनफॅक्ट या कामाला ऑलरेडी उशीर झालाय, त्यामुळे ही फाईल आजच्याच जायला हवी आहे। आजच्याच? हो मीर, आज संडे। हो, पण हे काम तुझ्या लाडक्या आत्तूसाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे आता एकतर तू हे काम पूर्ण कर, आता जाऊन सांग तुझ्या आत्याला।
काय सांगायचंय प्रभास? आत्या, तू हे शर्मा अँड सन्सचं काम दिलं होतंस ना प्रभासला, ते करायला टाळाटाळ करतोय तू. मिहिर काय तू, मी कामाला नाही म्हणत नाहीये, पण आज आमच्या कॉन्सर्टची रिहर्सल बघण्यासाठी स्पॉन्सरर्स येणार आहेत, कारण त्यावर आमच्या कॉन्सर्टचं फ्युचर ठरणार आहे. तू, मला आता फक्त याच गोष्टीवर फोकस करायचा आहे, प्लीज. प्रभास, तू काय वेडा झालायस की काय? अरे, आत्याने दिलेल्या कामापेक्षा तुला तुझं म्युझिक महत्वाचं वाटतंय प्रभास. अरे, असं म्युझिकच्या नादाला लागून वेडेपणा करत बसलास ना तर काहीच साध्य करू शकणार नाहीस आयुष्यात. मग आयुष्यभर लोकांसमोर हात पसरून भीक मागायला लागेल स्पॉन्सरशिपसाठी. अरे, असल्या 2-4 कॉन्सर्ट्स करून किती पैसे मिळवणार आहेस तू? किती वर्ष चालणार आहे सगळं? याने पोट नाही भरणार तुझं. आणि मग एक दिवस खरोखर रस्त्यावर बसून गिटार वाजवायला लागेल तुला. मिहिर, पासा मिहिर, पास. खूप बोललास तू माझा भाऊ आहेस, याचा अर्थ असा नाही की तू जे बोलशील ते मी ऐकून घेईन. काय चुकीचं बोललो मी? हा, काय चुकीचं बोललो मी? अरे, रस्त्यावर गाणाऱ्या माणसाला सुद्धा वाटतं मी संगीत सम्राट आहे म्हणून, पण म्हणून त्याला कोणी पैसे देत नाही. तुझ्यासारखे कित्येक जण रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून गाणी गात असतात, त्यांच्या झोळीत चिल्लर टाकून निघून जातो मी. मग उद्या तुझ्या झोळीत सुद्धा चिल्लर टाकायची वेळ आली माझ्यावर तर काय करशील? मिहिर, तुझी हिम्मत कशी झाली तुझा हात धरायची? एक गोष्ट लक्षात घ्या मिहिर, तू आणि म्युझिक माझं प्रेम आहे, त्यामुळे यांच्याबद्दल फलत सलत बोललेलं मी सहन करून घेणार नाहीये, कळलं? प्रभास, शांत हो. या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. तू फक्त आता स्पॉन्सर्सचा विचार कर, ते जास्त महत्वाचं आहे. ऑल द बेस्ट. शैलेश, काय तुझ्या लेकाला सुखासुखी राहायचं आहे ना या घरात? अगं, असं काय बोलतेस? आता रागाच्या भरात तो बोलून गेला असेल, पण त्याचं म्हणणं काही त्याचं म्हणणं त्यांनी स्वतःकडे ठेवायचं आणि तू जरा तुझ्या भाषेत समजाव त्याला. हॅलो. तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे, म्हणजे आत्ताच तुमची आठवण काढली आणि तुमचा फोन आला. बोला बोला. मी ते शैलजाच्या भाच्याला भेटण्यासाठी संगमनेरून निघालोय. थेट तुमच्या घरीच येतो. आमच्या घरी? आमच्या घरी नको नको नको. काही प्रॉब्लेम आहे का?
हा प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती का, तो आत्ताच बाहेर गेलाय. अच्छा, म्हणजे आज मला त्याला भेटता येणार नाही. नाही नाही म्हणजे नाही भेटता येणार आहे. मी तुम्हाला पत्ता पाठवतो ना, तो जिथं आहे तिथला. हा मग भेटा त्याला आणि मग बोला त्याच्याशी. जाल ना, भेटाल ना. हो, मी जाईन नक्की. ते पत्ता मात्र मला मेसेज करा. मी पाठवतो पत्ता. चिका, मी 5व्या मिनिटाला पोहोचती. हा, मला सांग, तुला उशीर होणार नाहीये ना? हा, आलेच. हो, आलेच. बाय. बोला मेहुनीबाई. हॅलो किशा, वीणा निघाली. ओके. ए, झालं का तुझं? निघ. काय अजून किती वेळ? एवढा काय वेळ लागतोय त्याला? सॉरी गाईज, एक्स्ट्रीम. हाय प्रभास. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे तुम्हाला वाट बघावी लागली खूप वेळ, पण जेन्युनली माझा प्रॉब्लेम झाला होता म्हणून लेट झाला. सॉरी, बट वी आर रेडी नाव. वी कॅन स्टार्ट इट. नक्की का? येस सर, ऑफकोर्स. प्लीज बसा ना तुम्ही. बसून बसूनच कंटाळा आलाय. बोला. सर, लेट मी एक्सप्लेन. म्हणजे आपल्या कॉन्सर्टची थीम कशी आहे ते तुम्हाला सांगतो. ॲज वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड की आपल्या कॉन्सर्टची थीम खूप युनिक आहे, कारण ते फ्युजन असणार आहे. आणि फ्युजन म्हणजे? प्रभास कोण आहे? बोल. हां सर, कमिंग बॅक टू द पॉइंट, मी हे म्हणत होतो की आपल्या कॉन्सर्टची थीम जी आहे ती युनिक आहे, ती फ्युजन आहे. म्हणजे रॉक म्युझिक आणि अभंग यांचं फ्युजन असणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली म्हणजे आमच्या ग्रुपमधली जी फिमेल लीड सिंगर जी आहे ती 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 फक्त आणि फक्त अभंगच गाते सर. सो आमच्या डोक्यात असं आहे की पहिले आम्ही रॉक म्युझिकने स्टार्ट करू आणि त्यानंतर एका हाय पॉइंटवर पोहोचल्यानंतर आम्ही अभंग सुरू करू. हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण आता जरा प्रेझेंटेशन बघूया. येस. आणि मला तो अभंग आधी ऐकायला आवडेल. सुरू करा. सर सॉरी, पण ती जी अभंग गाणारी मुलगी आहे ती निघाली आहे. ती पोचेलच इतक्यात. प्लीज सर, अजून थोडा वेळ ॲडजस्ट करा ना. म्हणजे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बट ट्राय टू अंडरस्टँड सर, प्लीज. काय सुरू काय आहे? हां, आधी तू उशीर केलास आणि आता ती मुलगी. सर, एक्सक्यूज मी. वीणा, पिकअप द कॉल. वीणा, पिकअप द कॉल. चिका. चिका, चिका, कुठे आहात तुम्ही? अरे, आम्ही अजून संगमनेरमध्येच आहोत. मी वीणाची वाट बघते, ती आली की लगेच निघतो आम्ही. हा यार, वीणा अशी कशी करू शकते यार? वीणाला माहित होतं आज वेळेत पोचायचंय. नेहमी वेळेत पोचते, आज काय झालं तिला? चिका,
ते स्पॉन्सरर आलेत, समोर बसलेत माझ्या. चिका तू काही कर, वीणाला ताबडतोब इथे घेऊन ये प्लीज. ती आली की लगेच. ठीक आहे. कुठे राहिली ही मुलगी? वीणा, वीणा, वीणा. काय ग? अगं वीणा गेली रियाजाला, पण तू तिच्या सोबत जाणार होतीस ना, गेली नाहीस का? अहो बाबा, आमचं चौकात भेटायचं ठरलं होतं. मी कितीतरी वेळ तिची तिथे वाट बघत उभी होते. ती आलीच नाही म्हणून मग मी घरी आले. आली नाही? अगं पण ती केव्हाच गेली आहे घरातून. फोन पण नाही उचलत आहे माझा. फोन उचलत नाहीये? काय ग, आधीच तिच्या पायाला लागलाय, आता अजून कुठे धडपडली नसेल म्हणजे मिळवली. मग मी बाबा बाबा, तुम्ही नका काळजी करू. कदाचित तिचा फोन ना सायलेंट वर असेल, ती विसरली असेल म्हणून उचलत नसेल. अशा कशा सायलेंट वर ठेवता तुम्ही फोन? एक थांब, मी बघतो. मी आता हा कोणाचा फोन आहे? नमस्कार, बोला. नमस्कार सासरे बुवा. तुमचा होणारा जावई किशा रांगडे पाटील बोल राहिलो. किशा? हा, माझ्यावर आवाज चढवण्याआधी किंवा फोन कट करण्याआधी एक गोष्ट कान नीट उघडे ठेवून ऐका. तुमच्या काळजाचा तुकडा आपल्या जवळ आहे. हे बघ किशा, बघायचं तुम्हाला आहे. मी जे जे चमत्कार दाखवणार आहे ते. आता तुम्ही तुमची पारंपरिक चिडचिड करू नका आणि पोरीचं टेन्शन तर अजिबातच घेऊ नका, कारण आपली मैना आपल्याच पिंजऱ्यात आहे आणि संध्याकाळी तिला सुखरूप घरी आणून सोडतो. जोड्यानं आशीर्वाद द्या मग तुम्ही आम्हाला. हे बघ, मूर्खासारखं काहीतरी बोल नकोस. मुकाट्यानं तिला घरी आणून सोड, नाहीतर मी. ए रागा गाप. नाही म्हणजे सासरे बुवा ऐकून घ्या. आपण बोललो होतो ना, एक दिवस आपण आपल्या बायकोला पळवून नेणार. नेलं आणि आता थोड्याच वेळात बायकोच्या गळ्यात आपल्या नावाचं मंगळसूत्र घालणार आहे. किशा, जर हे असलं काही केलंस ना तर गळा दाबून जीव घेईन मी तुझा. आणि बाबा काय म्हणाला तो? कुठे आहे आपली वीणा? थांब एक मिनिट. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. बाबा बाबा कुठे आहे वीणा? बोला ना प्लीज. बाबा बोला ना. आपल्या वीणाला पळवून नेलंय किशानं, आणि आता तिच्याशी लग्न करणार आहे असं म्हणा. काय? इथे का आणलायस मला आणि का बांधलायस मला? सोड. वाचवा, वाचवा, वाचवा. सोड मला. बायको कशाला ओरडू राहिली? ओरडून घशाला त्रास झाला तर विठ्ठलाची गाणी कशी बोलणार? आणि आपण आहे ना इथं, आपण इथं असताना टेन्शन काय आला पाळू राहिली तू? किशा तिथेच थांब. किशा मी सांगते ना, माझ्या जवळ येऊ नकोस. असं कसं? नवरा आपल्या बायकोपासून लांब कसा राहू शकतो? किशा थांब. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. साडी. चल नेस, दाखव मला कशी दिसते. मी नेसणार नाही, कळलं तुला? तू जर ही साडी नाही नेसलीस तर मला माझ्या हाताने तुला ही साडी नेसवावी लागेल. आय हाय, तेरी ये कातिलादा करते आपल्याला फिदा. बायको
ही साडी नेसल्यावर तू कशी दिसशील माहिती का? एकदम लाल लाल, रसरशीत, टमाट्यासारखी. तुझ्यासाठी मी अजून एक गंमत आणली. दाखवू का? एक मिनिट. लाल रंगाची लिपस्टिक बघू तुझ्यावर कशी दिसते. इकडे बघ, इकडे बघ. आता आपल्या दोघांचा राजा राणीचा संसार सुरू होणार. तुझ्यावर आता फक्त आपला हक्क आहे, फक्त आपला अधिकार. आपण तुझे जाम लाड करणार, जाम. आणि तुला रोज अशीच लिपस्टिक लावून देणार. आणि तुला जर हवं असेल ना तर आपण तुला रोज साडी पण नेसवणार. पिसाटलेल्या कुत्रीसारखी चावलीस. आपण ना मनापासून प्रेम करतो तुझ्यावर, म्हणून तुझ्याशी लग्न करतोय. मनात आणलं असतं ना, गव्हाच नासवलं असतं तुला. आणि आपलं कोणीच काहीच वाकड करू शकलं नसतं. कारण किशाला हात लावणारा संगमनेरमध्ये अजून फायदा व्हायचा आहे. आता नाटकं करू नकोस, नाहीतर इथंच लग्नाच्या आधीच हनीमून करीन. वाचवा! 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 वाचवा, कोणीतरी वाचवा. बायको, कशाला नाजूक घशाला त्रास देऊ राहिली तू? इथं आजूबाजू 5 मैलांवर माणूसच काय, पाखरू पण नाही. त्यामुळे किती किंचाळलीस तर काही फायदा नाही. तुझा आवाज ऐकून कोणीच येणार नाही. एक मिनिट, पण तुझा तो आशिक येऊ शकतो. अगं तो नाशिकचा छपरी, काय नाव त्याचं? हा, प्रभास. तुझ्या आवाजावरच फिदा आहे ना तो. ठीक आहे, मग एक काम कर, आता तुझ्यात हाय नाही तेवढी सगळी ताकद लावून ओरड, किंचाळ, बघू तुझा आवाज ऐकून तुझा आशिक येतो का. ओरड. नाही आला ना तो नाशिकचा आशिक. नाशिकचा आशिक, अरे वा, हे भारी टायटल आहे आपल्या पिक्चर साठी, नाशिकचा आशिक. कसं वाटलं? आवडलं ना? आवडलं याला. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? प्रभास, तुला माहिती आहे ना वीणाला एवढं सांगून सुद्धा ती का नाहीये इथे? प्रभास, तुला समजतंय का? ते बघ किती अपसेट आहेत. नो कॅश, मी बघतोय. देन व्हॉट? कुठे आहे वीणा? आणि तुला माहिती आहे ना किती इम्पॉर्टंट आहे? आय वॉन्ट यू. या मुलीला या बँडमध्ये घ्यायची गरजच नव्हती, बट नाही ना. वीणा अशी का करते यार? तिला माहितीये जर ती नाही आली तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बघ, मला वाटतं की वीणा हे सगळं मुद्दाम करणार नाही. आय एम शुअर काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तू एक काम कर, तिला फोन कर, परत कर. प्रभास, दिस इज नॉट डन. काय नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तुमची ती सिंगर येत का नाहीये? सर, ॲक्च्युली ती खूप लांब राहते, त्यामुळे तिला यायला उशीर झाला असेल. हां, हो का? मला पण उशीर होतोय, निघतो मी. सर प्लीज प्लीज प्लीज. सर, आमच्या रिहर्सल हॉलच्या कॅफेटेरियामध्ये ना मस्त चहा कॉफी मिळते. आपण गरमागरम चहा कॉफी घेऊ, म्हणजे कसं फ्रेश वाटेल. प्लीज सर. ठीक आहे, चला. चला सर. म्हणजे तो कसं आहे, तोपर्यंत वीणा पण येईल. प्रभास, तू वीणाकडून एक्सपेक्टेशन का ठेवतोयस रे? अरे तिला कसं कळणार आहे या सगळ्याचा सिरियसनेस? देवळात आपल्या मर्जीने गाणारी मुलगी आहे ती.
प्रोफेशनल लोकांसोबत तिने कधीच काम केलं नाहीये. तुम्हाला समजत नाहीये का ही गोष्ट? कॅश, विल यू स्टॉप इट? व्हॉट स्टॉप इट? स्टॉप इट! वीणावर कॉमेंट्स करून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आता? ओके ऐक, चिकाला फोन कर. राईट चिकाला फोन करतो मी. चिका कुठे आहात तुम्ही? आणि वीणाचा फोन का स्विच ऑफ येतोय? चिका बोल ना. प्रभास अरे चिका चिका तू रडतेस का? चिका तू वीणाला फोन दे. अरे किशाने वीणाला पळवून नेलंय. काय? तो आणि आजच तिच्याशी लग्न करणार आहे. त्याने आत्ताच बाबांना फोन करून सांगितलंय. काय काय बोलतेस तू चिका? चिका मी 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 ताबडतोब तिथे येतोय. हा नाही प्रभास नको. ऐक ऐक बाबांनी पोलिसांना कळवलंय, ते येतील. चिका मी येतोय तिथे लगेच. मी मला मला ताबडतोब निघावं लागेल. क्या हुआ क्या? सांग ना काय झालं? मी निघतोय. अरे काय झालंय काय यार? अजय, किशाने वीणाला पळवून नेलंय आणि तो काय? अजय मी निघतोय. नाही ओके ओके ओके, पण तू एकटा नाही जातेस, मी पण येतो. अजय थांब अजय, मला जाऊ दे एकटं. अरे तू येणारस का? तो किशा किती डेंजरस आहे माहितीये ना? अरे मग असू दे ना अजय. मी त्याला घाबरून इथे बसून राहू का? पण अजय लिसन टू मी. तू त्यांना सांभाळ. मी आलो. काही लागलं तर सांग, फोन कर. कसली घाई असते आजकालच्या मुलांना कळत नाही. आपल्याच धुंदीत असतात. सर सॉरी, पण प्रभासला एक फॅमिली इमर्जन्सी आली, सो त्याला जावं लागलं. गेला आधी स्वतःच उशीर आला आणि आता मला न सांगता गेला. यालाच प्रोफेशनलिझम म्हणता का तुम्ही? सॉरी, मी समजू शकतो सर. नाही समजू शकत तू. माझ्या वेळेची किंमत काय आहे ना याची तुला जाणीव नाहीये. मी ना विनाकारण इथे वेळ वाया घालवलाय. तुमची तयारी वगैरे काही झालेली नाही म्हणून अशी टाळाटाळ करताय. नाही सर, तसं अजिबात नाहीये. गैरसमज होतोय तुमचा. बस. तुमच्यासारख्या अनप्रोफेशनल लोकांवर एवढे पैसे कशाला वाया घालवायचे? सर प्लीज असं नका बोल. आमची खरंच तयारी झाली आहे. सर प्लीज सर प्लीज ऐका ना सर, प्लीज. कॉन्सर्ट कॅन्सल झाली आहे तुमची. आय न्यू इट. हेच होणार होतं. आय एम डॅम शुअर की प्रभास त्या वीणासाठीच गेलाय. मी आधीच सगळ्यांना वॉर्न केलं होतं. ती मुलगी काही ना काहीतरी प्रॉब्लेम करणारच. अँड सी. कॅश प्लीज. काहीही माहित नसताना उगाच बडबड करत बसू नकोस आणि प्लीज जरा शांत राहा. येस. मला प्रभास सदावर्तींना भेटायचं. का? कशासाठी? कॉन्सर्टसाठी? कॅश. चल आपण मस्त ना कोल्ड कॉफी पिऊ. चल. इनफॅक्ट आय एम सॉरी, मी तुम्हा सगळ्यांना डिस्टर्ब केलं. प्रभास एका कामासाठी बाहेर गेलाय. कामाशी रिलेटेड काही बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी अजय. हॅलो. खरं तर मला त्याच्याशी थोडंसं खाजगी बोलायचं होतं. सॉरी, प्रभासला परत यायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. इनफॅक्ट तो आज इथे येईल का नाही हेही सांगता येत नाही. तुम्ही प्लीज बसा ना. मी पाणी आणू तुमच्यासाठी? नाही दॅट्स ओके. मी पुन्हा केव्हा तरी येईन. थँक्यू.
हॅलो. ओ शेरी बाबू, ओळखला का? कोण बोलताय? तुझ्या आवाजवालीचा होणारा नवरा किशा रांगडे पाटील. किशा, तू वीणाला सोड. हे घुसरंग्या, धमके देणं बंद कर आणि ताबडतोब विठ्ठल मंदिर गाठ. माझ्या आणि बायकोच्या लग्नाचे सूर ऐकू येतील तुला. सूर ऐकायला जाम आवडतं ना तुला? तू असं काही करणार नाहीस. किशा. अभ्यंकर गुरुजी, मला एक सांगा, ज्यावेळी किशाचा तुम्हाला फोन आला होता त्यावेळी आजूबाजूचे काही आवाज ऐकले तुम्ही फोनवर? आवाज? मी नाही, म्हणजे विनाशी तुमचं काही बोलणं झालं का? सर, बाबांनी कोणाचाच आवाज नाही ऐकलाय, वीणाचा सुद्धा नाही. किशा आहे ना, तो खूप दिवसापासून वीणाला लग्न करण्यासाठी त्रास देतोय. हो, मागेच लागलाय तो तिच्या. तिचं रस्त्यानं येणं जाणं सुद्धा अवघड करून टाकलंय त्याने. सगळ्यांसमोर बेशरमपणे बायको बायको ही अशी हाका मारत फिरत असतो. तो खूप विचित्र माणूस आहे होतो. अगं ये, किंचाळतेस काय? इन्स्पेक्टर साहेब, हा मुलगा एवढा काही वाईट वागत नाही. मी पण ओळखते ना त्याला. अहो, खूप चांगला मुलगा आहे होतो. वीणाला जीवापाड जपतो. हा, आता असतील त्या दोघांमध्ये काही कुरबुरी, पण म्हणून काही किशा तिला त्रास देणार नाही. अहो, घरंदाज मुलगा आहे तो. आणि रजनी, तो किशा काय आहे, कसा आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे, तरी त्याची भलामण करतेस? जरा शांत राहा. दादा, अरे मी कायमच शांत असते, म्हणूनच तर एवढं सगळं घडलं ना. बिचारा किशा निमूटपणे वीणाला विनंती करत होता माझ्याशी लग्न कर म्हणून. अहो, त्याचा बाप तर भीक सुद्धा मागायला आला होता. पण ही वीणा साळसूतपणाचा खोटा आव आणून गावभर हिंडत होती. बाहेरच्या मुलांना भाव देते ती. त्यांच्या गाडीतून बसून हिंडते काय, त्यांच्या बरोबर गाणी काय गायला जाते, अजून काय काय करत असेल कुणी बघितलंय? रजनी, आज जा. चल चल थांबा. चल. गुरुजी, तुम्ही शांत व्हा. गुरुजी, तुमच्या विनाला सही सलामत आम्ही हवाली करू तुमच्या. इन्स्पेक्टर साहेब, मी हात जोडतो तुमच्या पुढे, माझ्या वीणाला वाचवा. त्या विकृत माणसाच्या तावडीतून तिला सोडून इथे आणावं. मी हात जोडतो. एक आपण काम करूया का? मी येतो आता तुमच्या बरोबर, आपण दोघे जाऊ. आणि गुरुजी, तुम्ही नका येऊ, तुम्ही थांबा इथे. आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विनाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आम्ही. सर, मग मी येते तुमच्या सोबत, चालेल ना? नाही नाही, तुम्ही नका येऊ, तुम्ही थांबा इथेच, मी येतो. आणि हां, जर का काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला कळवतोच. गुरुजी, जर का किशाचा तुम्हाला पुन्हा फोन आला तर पहिलं मला कळवा. येतो. धन्यवाद. पांडुरंगा, काय प्रसंग आणलायस रे? माझ्या वीणाचं रक्षण कर रे बाप. किशादा, पार्सल आणलंय तुमचं. कोण आहात? कोण तुम्ही? काय इथे आणलंय का मला? हे लग्नाचं माऊल दिसत नाही? हा, लग्न लावायला बोलवलंय तुला. तिचं आणि माझं इथं बसून चुपचाप लग्न लावायचं, मंत्र बोलायचे, कळलं का? नाहीतर ते लाकूड पेटवीन आणि कोंबीन तुझ्या नरड्यात, कळलं का? बस इथे मंत्र बोल. बस बस. बायको, चला, वाशिंग बांधायची वेळ झाली. गुरुजी, सोडवा मला इथून प्लीज. मी पाया पडते तुमच्या, प्लीज माझी मदत करा प्लीज. बायको, कसं आहे, एका बंधनात बांधायचं म्हटल्यावर दुसऱ्या बंधनातून सोडावं लागेल ना. आपण सोडणार तुला. सोडलं. आपलं तुझ्यावर खूप प्रेम आहे मनापासून, आणि आपल्याला गॅरंटी लग्नानंतर हळूहळू तुझं पण आपल्यावर प्रेम होणार. हे बघ किशा, हे असं जबरदस्तीने केलेलं लग्न कोणीच मान्य करणार नाही. आणि त्याने मला काय फरक पडणार आहे? आणि आज आपलं फक्त लग्न नाही होणार, आपलं हनीमून पण होणार आहे. एकदा का आपला हनीमून झाला मग सगळ्यांना मान्य करावंच लागणार आहे हे लग्न. बायको, बस. काही फायदा नाही होणार.
तुझा आवाज त्याच्यापर्यंत नाही पोहोचणार. तो कोण आला ना लक्षात? तुझा नाशिकचा आशिक जो तुझ्या आवाजावर फिदा आहे. आपल्या लग्नाला पब्लिक नाही, पण असं चालणार नाही. ए कर रे तुझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन. गुरुजी मंत्र सुरू करा. आणि तो तुझ्यात असेल नसेल तेवढी सगळी ताकद लावून पोचू दे तुझा आवाज नाशिकच्या आशिक पर्यंत. मेघा, प्रभासचा काही फोन आला होता? नाही ग. तू काय झालंय? अगं नाही, प्रभास सकाळी निघाला ना तेव्हा जरा टेन्शनमध्ये होता, म्हणून मला जरा काळजी वाटते. आणि आज ते स्पॉन्सर्स पण त्याला भेटणार होते, त्याचं काय झालं तेही कळलं नाही ना. शिवाय फोन उचलत नाहीये तो. दादू गेलाय ना तिकडे, म्हणजे तो स्पॉन्सरची मनं जिंकल्याशिवाय घरी यायचा नाही. थांब, मी कॅशला कॉन्टॅक्ट करते. हा बोल मेघा. हॅलो कॅश, ऐक ना, दादू आहे का ग तिकडे? म्हणजे बिझी आहे का? हो, खूप बिझी आहे, खूप जास्त. त्याचा खूप इम्पॉर्टंट काम आहे ना संगमनेरला. अगं पण ते स्पॉन्सरच येणार होते ना? स्पॉन्सर? हो, आले होते ना, पण आमचे प्रभास सर त्यांच्या समोरून निघून गेले संगमनेरला. सो स्पॉन्सरने आमची कॉन्सर्ट कॅन्सल केली. सॉरी अत्तू. वा, छान. तू आणि म्युझिक माझं प्रेम आहे असं म्हणाला होता ना छाती ठोकपणे. मग कॉन्सर्ट सोडून संगमनेरला का गेला असेल? हा, असं असू शकतं. संगमनेरला आत्तू आणि म्युझिक पेक्षा जास्त महत्वाचं कोणीतरी असू शकतं. असेलच. बाई, सगळं व्यवस्थित सेट झालंय, तुम्ही सुरू व्हा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या गावच्या अभयंकर गुरुजींची एकुलती एक मुलगी वीणा, हिच्यासोबत आज मी विवाह करणार आहे. काही खासगी कारणामुळे गावात लग्न करता नाही आलं, पण तुमच्याशिवाय या लग्नाला मजा नाही, म्हणून तुमच्यासाठी एक खास आमंत्रण. आणि विनाच्या सख्याला स्पेशल आमंत्रण. आपल्याला खूप वाजत गाजत लग्न करायचं होतं, पण नाही जमलं. असो, सध्या याच्यातच समाधान मानून घ्या. चला आता पटापट सगळ्यांनी आशीर्वाद द्या. गुरुजी, जोरात मंत्र म्हणा, नरड्याचा इलाज करू तुमच्या. फोन दे. ए हिरो, फोन चल. हॅलो किशा, मी तुला सोडणार नाही हेच ना? अरे पण सोडण्यासाठी आधी पकड तर. काय बोलतो? कसं आहे पाहुणे राव, आपल्याला तुम्हाला स्पेशल थँक्यू म्हणायचे, कारण तुमच्यामुळेच आज आम्हाला असं घाईघाईत आणि दोघातच लग्न करावं लागेल. तुला लाख वेळा सांगून पण तू आपल्या बायकोचा नाद सोडला नाही. तिनं पण गुलू बोलणं थांबवलं नाही तुझ्यासोबत. नाहीतर आपल्या डॅडीनं काय बार उडून दिला असता आपला दणक्यात. पण हरकत नाही, पण असं फिल्मी स्टाईलने लग्न करण्यात पण एक वेगळीच मजा आहे. तुला माहिती आहे परभास, लग्नाची सगळी तयारी मी स्वतः केली. बायकोसाठी साडी आणली, बायकोचा सगळा मेकअप पण मीच केला. त्याच अंगठ्यानं बायकोला लिपस्टिक सुद्धा लावली. किशा, ए गप. शुभ कार्य सुरू आहे, मध्ये बोलू नकोस. फक्त डोळे उघडून सगळं नीट बघ. आता आमचं लग्न झाल्यावर थोड्याच वेळात आम्ही हनीमून सुद्धा करणार आहे. किशा, मी तुझा जीव घेईन किशा. अच्छा, जीव घेणार आहे? जीव घेण्यासाठी आधी मला शोधून दाखव. शोधू शकतोस? चल तुला एक क्लू देतो.
तू आपल्या बायकोचा आवाज कुठून पण ओळखू शकतोस ना? मग तिचा आवाज ऐक आणि मला शोधून दाखव. कोणत्या किशा गुरुजी, आता पटापट मंत्र बोलायचे आणि चटकन लग्न आवरायचं. अरे मी थांबा बोललो तरी थांबायचं नाही. वीणा, हे बघ, तू कॅशचं बोलणं मनाला नको ना लावून घेऊस. अगं म्हणजे आय नो की ती जे काय बोलली ते चुकीचं बोलली आणि तिने असं बोलायला नको होतं. पण ट्राय टू अंडरस्टँड. या कॉन्सर्टच्या गडबडीत त्या सगळ्या प्रेशरमध्ये ना ती बोलून गेली असेल. बर चल, तिच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. हा, सॉरी, माफ कर ना प्लीज. वीणा, वीणा तू नको ना चिडूस. प्रभास, वीणा, वीणा, मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. जर तू कॅशचा विचार डोक्यातनं काढून टाकला नाहीस तर मी इथून खाली उडी मारतोय. हो, बघ म्हणजे तसं खोल आहे. जर इथून खाली पडलो तर माझ्या डोक्याला मार लागू शकतो. कदाचित माझे हातपाय पण तुटू शकतात. हा वीणा, विचार कर यार. म्हणजे तुटलेल्या हातात गिटार धरून कसा दिसेन यार मी. जस्ट इमॅजिन ना वीणा, म्हणजे मी कॉन्सर्ट करण्यासाठी असा स्टेजवर उभा आहे. सगळे ओरडतायत प्रभास प्रभास प्रभास. आणि अंकलने एका हाताने गिटार धरली आहे आणि अजय त्याच्या एका हाताने गिटारच्या स्ट्रिंग्स प्ले करतोय आणि मी मधोमध अशी गळ्यामध्ये गिटार अडकवून उभा. हा, विचित्र दिसेल ना. येस, ही तीच जागा आहे. किशाने वीणाला इथेच नेलं. Yes.